बेसा पिंपळा नगर पंचायत मधील सर्व मतदारांना माझा नमस्कार। मी देश जनहित पार्टी डीजेपी याचा अधिकृत उमेदवार जॉनी स्टॅनली रायबोडे बोलत आहे। माझं निवडणूक चिन्ह आहे टॉर्च। मी प्रभाग क्रमांक 8 मधून उभा आहे। जसे की आपल्या सर्वांना माहित आहे 2 तारखेला निवडणुका होत आहेत। वेगवेगळे पक्ष आपापले मुद्दे घेऊन सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत। मी पण माझे काही मुद्दे घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। आज मी तुमच्यासोबत जे बोलत आहे ते माझ्या मुद्द्यांवर जे मी संकल्प घेऊन निघालो आहे त्याच्यावर बोलत आहे। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की आपल्या प्रभागामध्ये गरज कशाची आहे। लहान लेकरांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे, वृद्ध लोकांना वेळ घालवण्यासाठी जागा पाहिजे किंवा असं काही स्थान पाहिजे जिथे ते सगळेजण एकत्र येऊन आपला वेळ घालू शकणार। त्याच्यानंतर युवकांसाठी जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती कशी होऊ शकते किंवा त्यांना काय स्किल डेव्हलपमेंट देता येते याच्यावर मी भर देत आहे। खास करून मी सर्वांसाठीच म्हणजे लेकरांसाठी म्हणा, वृद्धांसाठी म्हणा किंवा युवकांसाठी म्हणा, आपल्या सर्वांसाठी एक डिजिटल लायब्ररी हे निर्माण करणार आहे। त्या डिजिटल लायब्ररीमध्ये कधी पण कोणी पण येऊन त्यांना जे माहिती पाहिजे ते वाचू शकतात, तिथून घेऊ शकतात। शहरी नगर रचनाच्या हिशोबानं आपल्या प्रभागामध्ये कोणतेच काम झालेले नाही आहे। ना अंडरग्राउंड केबल लाईनची व्यवस्था झालेली आहे, ना अंडरग्राउंड पाईपलाईन्स आलेले आहे, फक्त रस्ते बांधण्यावर जोर देत आहे। ना आपल्या प्रभागामध्ये झाडं लावायची काही व्यवस्था आहे जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये आपला प्रभाग थंड राहू शकेल, शुद्ध हवा मिळू शकते। ह्या गोष्टीवर पण कोणी भर नाही देत आहे। जे पैसा तुम्ही टॅक्स भरता तो पैसा फालतू कामामध्ये वेस्ट केला जात आहे। तर आज वेळ आहे तुमच्याकडे मित्रांनो, मी सर्वांना बोलतो आहे, आज तुमच्याकडे वेळ आहे। तुम्ही उमेदवार असा निवडा जो तुमच्या हक्कासाठी लढू शकते, जो तुमचे प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह करू शकते। अशा व्यक्तीला तुम्ही आज मदत करा। मी तुमचे सर्व समस्या दूर करेन। 2 तारखेला तुमचा आशीर्वाद असू द्या। माझं निवडणूक चिन्ह आहे टॉर्च। मी प्रभाग क्रमांक 8 मधून जॉनी स्टॅनली रायबोडे। नमस्कार।